सो गाइस, हेलो, आई एम चित्रा दीक्षित। मैं आई हूँ दीपक शिर्के सर के यहाँ स्पेशल फॉर मीट। कुछ काम के अकॉर्डिंग, तो लेट्स सी, चलो देखते हैं सर के घर के यहाँ हम आए हैं। तो हेलो, देखो सर तो यहाँ पे खड़े हैं। हेलो सर, मैंने सर ने दरवाजा ओपन किया, इसीलिए सर आपसे मिलकर बहुत अच्छा लगा। आशीर्वाद। तो क्या बात है, सर का घर है ये। सर आप ही दिखाइए, बहुत अच्छा लग रहा है। अरे बाप रे, ये डाल दो फायर सर का। सर ये आपका हिंदी मूवी, और ये बहुत अच्छा था। मैंने भी देखा है, कई बार देखा है, एक बार से ज्यादा देखा है और बहुत पसंद था। सर की एक्टिंग तो माइंड ब्लोइंग, माशाअल्लाह। ये है दीपक शिर्के सर। सो तसं जर सांगायचं म्हटलं तर सर अजून पण बापरे, म्हणजे वाटत नाही किती गेल्या सर किती वर्षापासून तुम्ही ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात? 1980 पासून आहेत, तरी पण जसे तसे दिसतात। वाईज बदललाय, एकदम यंग आणि एकदम टवटवीत सर दिसत आहे। सर तुम्ही काय सांगायचं? तुम्ही इथे आलात, माझं घर बघितलं, त्याचा आता दुसरा आनंद झाला। हे सगळं तू आता पसरवशील, म्हणजे ज्यांनी कोणी माझं घर बघितलं नाही तेही अचंबित होऊन बघतील की बाबा कसं आहे। सर जी क्या बात है। ये तो दिखाया है ना पहले ही, सर यहाँ पे खड़े थे, थोड़ी मिस्टेक हुई थी। सर ये क्या है? मैम, मेरी वाइफ, ये दीपक शिर्के सर की वाइफ है। बाप रे, सो क्यूट। तो ये गिटार शायद, यस। सो बाप रे, सर का ये घर में जिम है, जिम। इसको क्या बोलते हैं? स्टेशनरी। अच्छा, ओके, हा ना। थोडं थोडं आम्ही मध्ये मध्ये मराठीमध्ये पण बोलतो, कारण आम्ही मराठी पण आहोत। हो ना सर। सो हे दीपक शिर्के सरांचं घर आहे आणि इथे पण किती सुंदर अशी मूर्ती आहे, क्या बात आहे। हे फ्लावर्स आहे ना सर, ह्याला तोरण आहे का? पक्ष्यांचं फिरणांचं, हा, लाईक दॅट, तोरण समथिंग। ते सरांच्या वाईफ, त्यांचा फोटो आहे सरांची। आणि मेन पॉइंट सर, तुम्ही सांगा ना तुमच्या विषयी। सगळे तिरंगा, नंतर धडाकेबाज, हे इथे महेश कोठारे निर्मित धडाकेबाज, ओके, धडाकेबाजचं पण आहे। सरांना बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे, जेस्मा फिल्म्स इंटरनॅशनल पण आहे। हे कॉमेडीचं काय सर? जी टॉकीज मध्ये कॉमेडीचं, हे लक्ष्मणकांत बेर्डे सरांच्या स्मरणार्थ पहिल्यांदा मला झेप नावाचं पारितोषिक दिलं होतं। अच्छा, ओके। तर हे असं आहे, सरांचे एवढे सगळे अवॉर्डिस्ट, आणि सरांची तारीफ करावं तेवढी कमीच आहे। आणि खूप तारीफ करणं करून कसं होणार? तारीफ नाही केलं, तारीफ केलं ना मुठभर मास अंगावर चढतो। चढून द्या ना, काहीतरी थोडीशी कॉमेडी करा। अगं मी कमी खातो म्हणून आणि तू मला जाड करते। सर एक कहावत आहे ना, स्माइलिंग द बेस्ट मेडिसिन फॉर हेल्थ, असंच ना सर ते। तर ते तसं आहे तर चांगली गोष्ट आहे ना, शरीराच्या एकदम रक्तवाहिनी सर्क्युलेशन चालू राहतं, आणि त्या हिशोबाने तुम्ही तंदुरुस्त राहा, असे हसत खेळत राहा, त्यांना पण बरं वाटेल। त्याचं जर आवडतं असेल तर हो सर, तुम्ही फार आवडते आहात, कारण तुम्ही मला बघा बर्थडेची एक बाईट दिली होती, माझा बर्थडे होता, तर त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही, मी जेवढे पण कमेंट बघितले, सर तुम्हाला खूप मिस करतो, सर तुम्ही ह्या व्हिडिओच्या द्वारे आज आम्हाला बघायला मिळत आहात, सर आम्हाला म्हणजे खूप आनंद होत आहे, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहात, तुमच्या प्रत्येक पिक्चरचे नाव घेतलं जातं त्या कमेंट बॉक्स मध्ये, ते इतके तुम्हाला लाईक करतात, असं होऊ शकत नाही की तुम्हाला कोणी लाईक करत नसणार आणि नसेल म्हणून। माझं नशीब। आणि या इंडस्ट्रीत मी काम करता करता माझं कोणी या इंडस्ट्रीत नव्हतं, पण तरी पण
देवाने एक काहीतरी दिशा दिली आणि त्या इंडस्ट्रीतला कोणी नसताना काहीतरी मला मिळवता आले. मी भरपूर पिक्चर्स केले. मला गुगलने पण एक पेज दिलाय. त्यामुळे मला तो आनंद आहे. आणि माझी इच्छा आवड हे माझं प्रोफेशन झालं. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. खूप छान वाटलं सर. परत एकदा तुमच्याशी आपण नियती पिक्चर मध्ये भेटलो होतो. आपण सोबत काम केलं आणि आम्ही खरोखर सरांसोबत काम करताना खूप आनंद झाला. त्याच निमित्ताने आज पण सरांनी मला खरं तर पिक्चरच्या अकॉर्डिंगच बोलवलं होतं मीटिंगला. बट योगायोग सर ते कुठे कामामध्ये अटकलेले आहेत बाहेर, सो त्यांना येता येत नाहीये. आणि आम्हाला असं झालं आहे की आम्हाला बी प्रोग्रामसाठी बाहेर निघायचं आहे. तर त्यामुळे थोडस झालं आहे मिस काय बोलतात टाइम झाला आहे, मिस मॅच टाइम झाला आहे. सो नेक्स्ट टाइम नक्कीच भेटू. आणि सर आवर्जून मला अजून पण तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. येस नक्की डेफिनेटली. आणि सर तुमचा स्वभाव फार छान आहे. खूप आनंद वाटला इथे येऊन. अगदी गोड स्वभाव आहे. आपण तिथे पण भेटलो होतो तेव्हा पण म्हणजे तेव्हाच जाणवतो माणसाला फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. कामही आपण केलं आहे आणि छान वाटतंय. नक्कीच परत योग आला तर नक्कीच आपण सगळं काम करू. तू येत जा, मला आवडेल. माझ्या घरी मला बघायला आले. नक्कीच सर, खूप आवडेल. असे प्रोड्युसर आले तुला बोलवीन. ते बघतील तुला आणि ठरवतील कुठला रोल शूट होतोय तुला. डेफिनेटली सर. थँक्यू सो मच सर. मग आम्ही निघूया. हो, आता काहीतरी घेऊन जा. नाही सर आम्ही लांब गरम आहे तर थंड फ्रुटी घे. सर नाही सर नको राहू द्या. नाही आम्ही ज्यूस घेऊन आलो आहोत. अरे आला असतील पण माझ्या घरात असं नाही जाऊ सर. एवढे काय सर हे बघा असे सर आले. ह्याला म्हणतात खरं धर्म आणि खरं प्रेम काय असतं ते असं सरांकडून शिकलं पाहिजे. बघा एवढे त्यांना चालता पण येत नाहीये तरी देखील एवढे पाहुणचार करत आहेत. सो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.